धैर्यशीलता, धाडस आणि कॉमन सेन्स ओ. हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हं, हं. धाडस जर का तुमच्यामध्ये असतो, तर तुम्ही काही गोष्टी करायच्या आधी घाबरणार नाही. हं. त्याच्यावरती जर का तुम्ही कॉमन सेन्स वापरला, तर काही गोष्टी करण्याआधी तुम्ही जरा विचार करा आणि योग्य पद्धतीने धाडस वापराल. आणि जर का तुमच्यात धैर्यशीलता असेल, हं, हं. तर तुम्ही जाणके निर्णय घेऊ शकता. म्हणजे जे आपण वाईज डिसिजन म्हणतो, हं, हं, ते हं. तुम्ही घेऊ शकता. अच्छा. तर हे 3 पिलर्स धैर्यशीलता, धाडस हं. आणि कॉमन सेन्स हं, हं. खूप महत्त्वाचे असतात कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय चालू करायच्या आधी. हं. आणि ही गोष्ट तुमच्यामध्ये असते. पण हे जेव्हा तुम्ही उद्योग चालू करता किंवा कुठलाही व्यवसाय चालू करता, तर ही वाढत जाते. अच्छा. म्हणजे आणि एक्सपिरियन्सने तो या सगळ्या हे गोष्टी तिन्ही वाढत गोष्टी जातात. वाढत जातात. आणि ही 3 पिलर्स आहेत हं, हं. कुठल्याही उद्योजकामध्ये, हं. जी नेसेसरी आहेत. हे अच्छा. असायलाच हवी. हं, हं. आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण जाऊ शकतो असं म्हणता येईल. पण त्याच वेळेला असं असतं, की आपण एखादी आयडिया निवडली, चूज केली, आपल्याला स्टार्टअप सुरू करायचा आहे. पण कुठे ना कुठे मनामध्ये एक भीतीसुद्धा असते, की ही आयडिया यशस्वी होणार का? हा स्टार्टअप यशस्वी होणार का? तर मी तुम्हाला उलटं प्रश्न विचारतो, हां. की जर का नाहीच झाली, हं. तर काय? हं. काय होणार आहे जास्तीत जास्त? हां. चला मी तुम्हाला असं पण विचारतो, की एक व्यक्ती असेल, जो असं ठरवून बिझनेस स्टार्ट करेल, की त्याचा व्यवसाय 1000% नी यशस्वी होईल. हं, हं. आता हा व्यक्ती अपयशी ठरवू शकत नाही? हं. हा फेल होऊ शकत नाही का? हं. होऊ शकतो. हे बघा, अपयश किंवा फेल होणं ही चूक नसते किंवा हं, हं. कुठलाही क्राईम नसतो. पण ह्याच बाबत असं विचार करायला पाहिजे, की आपण कुठलीही गोष्ट चालू करायच्या आधी हं, हं. त्या गोष्टीमधला व्यावहारिक आणि पुस्तकी अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. हं. खोलाचा अभ्यास. बरोबर. एकदम खोलाचा अभ्यास करणं तुमचं कर्तव्य आहे कुठलाही व्यवसाय चालू करायच्या आधी. जेव्हा तुम्ही कोणत्याही विषयामध्ये तुमचा अभ्यास खोलापासून असतो हं, हं. आणि त्या त्या ते करण्यामध्ये तुम्ही जेव्हा सक्षम होतात, हं, हं. तेव्हा तुमच्यात एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याची क्षमता निर्माण होते. हं. ती कॅल्क्युलेट रिस्क घेतल्यानंतर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, की व्यवसाय कसा करायचा, कुठला करायचा हं, आणि हं. किती पैसे सुद्धा गुंतवायचे त्या व्यवसायामध्ये. हं, हं. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की पूर्ण अभ्यास केल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते तर क्लिअर आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे सांगितलं, की धाडस लागतं, करेज एक असायला पाहिजे आणि या 3-4 गोष्टी जर असल्या आणि क्लिअर व्हिजन असलं आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर त्याच्यानंतर निर्णय घेतल्यावर आता याला सक्सेसफुल करायचंच आहे आणि जर सक्सेसफुल झालं नाही तर नेमकं काय? हाही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी काही बॅकअप प्लॅन ठेवणं महत्त्वाचं आहे का मग अशामध्ये? नाही कसं आहे जसं मी हां. म्हणालो धाडस. धाडस हं. हा खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावते तुमच्या व्यावसायिक प्रवासात हं, हं. किंवा तुम्ही एका पॉइंट नंतर आणि जसं मी म्हणालो अभ्यास. हां. अभ्यास तुमचा फक्त व्यवसाय चालू करायच्या आधीचा पाठ राहतो. हं, हं. त्याच्यानंतर तुमचा अभ्यासाची पद्धत सुद्धा बदलते, ज्याच्यात रोज तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. म्हणजे प्रॅक्टिकली आता सगळ्या गोष्टी करायला सुरुवात हो, होते. हो, हो. आणि एका पॉइंट नंतर हं. तुम्हाला एक मोठे चमडीचा माणूस सुद्धा होऊन सगळं झेलण्याची क्षमता पण तुमच्यामध्ये येते, की काही पण प्रॉब्लेम आले, काही पण माझ्यावर अडचण आली, तर मी हं. त्याला मात करूनच पुढे जाणार आहे. ही हं. जर का तुमची मेंटॅलिटी असली, हं, हं. तर तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करू शकता. पण हं. खोलातला अभ्यास होणं हे खूप गरजेचं आहे. हं.